यशोदेनं ठरवलं आता बाळाला क्षणभर सुद्धा खाली ठेवायचं नाही. पाण्याला गेली तरी कृष्ण बरोबर, सारवायला लागली तरी कृष्ण बरोबर, घरामध्ये झाडू मारायला लागले तरी कृष्ण पाठीवर, नाही नाही नदीवर स्नानाला गेली तरी सुद्धा कृष्ण कडेवर. आणि एक दिवस कृष्णाला कडेवर घेऊन गेली आणि छोटी छोटी बाळं नदीच्या कडेवर यमुना मैयाच्या त्या बाळाला ठेवलं. बाकीची बरीच पोरं होती. म्हणली बाबांनो तुम्ही सारेजण आता याला खेळवा. आणि यशोदा मैया स्नान करण्यासाठी यमुना मैयामध्ये उतरली. पूर्वीचा काळ होता, साऱ्या जणी अगदी स्नान करायला नदीवर जायच्या, पण बाळ बरोबर आहे. बाळाला वर सोडलेलं आहे, आतमध्ये माऊली गेली आणि एवढ्यामध्ये कृष्णानं त्याचा कार्यक्रम चालू केला. आता बाळाची गोष्ट अशी आहे, जे हाताला येईल ते घ्यायचं आणि तोंडामध्ये घालायचं. नदीच्या काठावर काय असतो? माती. त्यानं माती घेतली आणि आपल्या तोंडामध्ये घातली. हे पाहिलं बलराम दादानं. बलराम दादा थोडासा सरस आणि कृष्णानं माती खाल्ली हे पाहिली आणि पळतच गेला आणि म्हणतो यशोदा मैया यशोदा मैया. कानानं माती खाल्ली बरं का. ऐकल्याबरोबर यशोदा पळतच आली. कानानं माती खाल्ली हो, पळतच आली. कानाच्या हाताला धरलं आणि कानाला विचारलं काना माती खाल्लीस? यावर दिलेलं कानाचं उत्तर हे आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती. हे आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली माती, आई गाई नाही खाली माती. हे बैरम दादा खोट बोलतो बैरम दादा, बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा, बैरम दादा खोट बोलतो बैरम दादा, बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा. आळ घेता माझ्या घरी आई, आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती. हे आई गाई नाही खाली माती, आई गाई नाही खाली माती, आई गाई नाही खाली वा सिंचवा. मुख पसरोनी हो मुख पसरोनी, मुख पसरोनी दावी मातेला, मुख पसरोनी दावी मातेला, विश्वव्यापक कमळापती. आई गाई नाही खादली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई आई नाही खादली मी माती, आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती. टाळी वाजवा हो. जसं यशोदेचं बाळ गुणी आहे ना बरं का चंद्रकांत महाराज, हे आमचं बाळ पण लय गुणी आहे. तसं ही सारीच बाळा लाडकेत बरं का. ते कोपऱ्यातलं बाळ तर लय लाडकं आहे. ते किती येडेवाणी केलं तरी सर असंच कर. बाळ आपलं आहे ना. यशोदा मैयाला ज्याप्रमाणे बाळाचे दोष अजिबात दिसत नाहीत ना, तशीच काही माणसं असतात. आणि बाळानं जेव्हा माती खाल्लेली पाहिली, यशोदा मैयानं हाताला पकडलं. कृष्णा माती खाल्लीस? आई मी माती नाही खाल्ली ग. मै आई नाही काय नाही खादली मी माती, मी माती खाल्ली नाही. आई म्हणली खोटं बोलतोस कृष्णा. एक तर माणसानं माती खाऊ नये आणि खाल्ली तर खोटं बोलू नये.
याचा अर्थ तुम्हाला कळला नसेल. एक तर माणसानं पाप करू नये आणि केलं तर केलं नाही असं म्हणू नये. आपलं बाळ माती खाणार नाही याची पुरेपूर दक्षता आईनं घेतली पाहिजे. ऐकलं का माझं बोलणं? माणसं जगामध्ये येऊन अत्याचार का करतात? आज जगामधले जेवढे हे गुन्हे घडतात ना, त्याला कारण मी लेकरू असं म्हणतच नाही, त्याला कारण त्याचे मायबाप आहेत. प्रत्येक लेकरावर जर आपल्या आईनं संस्कार केले, बापानं संस्कार केले, तर या जगातलं कोणतंही लेकरू गुन्हा करणार नाही. जगामध्ये अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही, व्यभिचार होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही. एका कैद्याला फाशीची शिक्षा, फाशी द्यायची वेळ आहे, त्याला शेवटची इच्छा विचारली, जा रे बाबा तुझी शेवटची इच्छा काय जरा मला सांग. त्यानं सांगितलं माझी इच्छा एकच आहे, मला माझ्या आईला भेटायचंय. लगेच 2 माणसं पाठवली आणि त्याच्या आईला घेऊन आली. त्याला आता फासावर द्यायचे, 1 तासामध्ये तो फासावर जाणार आहे. आईला भेटायची इच्छा पूर्ण करायची. आईला आणलं, त्याच्यासमोर उभं केलं. आईनं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं आईकडे पाहिलं. तो म्हटला आई जरा जवळ ये. आई जरा जवळ आली. आईला कळलंच नाही. तो म्हणला आई जरा तुझी जरा तोंड वर असं कर. आईनं तसं केलं. तो म्हणला आई जरा जीभ बाहेर काढ. आईनं जीभ बाहेर काढली. याच्या हातामध्ये चाकू होता. यानं जशी जीभ बाहेर आली तशी हातामध्ये गचकन पकडली आणि चाकूनं चटकन छाटून घेतली. सारे लोक आश्चर्य करायला लागले. मग त्या आईला दवाखान्यात वगैरे नेलं. हा भाग सारा वेगळा आहे. पण तिथल्या त्या लोकांनी त्या कैद्याला विचारलं, काय रे बाबा, आता तुला फाशीची शिक्षा होणार आहे. शेवटची इच्छा आईला भेटायची तू व्यक्त केलीस. तुझ्या आईला या ठिकाणी आणलं, पण तू आईची जीभ का छाटलीस? तेव्हा त्या कैद्यानं दिलेलं उत्तर ऐका. तो कैदी म्हणाला, मी लहान असताना शाळेमध्ये जात होतो, तेव्हा मला एक वाईट सवय लागली. कुणाच्या पेन्सिल चोरायच्या, कुणाचे खडू चोरायचे, कुणाची वही चोरायची, कुणाची चप्पल चोरायची. जेव्हा मी वही पेन्सिल ते पुस्तक घरी घेऊन यायचो, तेव्हा माझी आई मला म्हणायची, वाह बाळा चांगलं केलंस, उद्या दुसरं काहीतरी आण. पुन्हा मी दुसऱ्या दिवशी काहीतरी चोरून आणायचो. पुन्हा माझी आई म्हणायची, वाह बाळा बरं केलंस, उद्या काहीतरी नवीन आण. असं करत करत मी चोरी करत गेलो. आज मी अट्टल चोर झालो. बँक माझ्याकडून फोडली गेली आणि रिझर्व्ह बँक फोडल्यामुळे आज मला या ठिकाणी कैदी म्हणून राहावं लागलं. आज मला फासावर जाण्याची वेळ कुणामुळे आली असेल तर ती माझ्या आईमुळे आलेली आहे. कदाचित लहानपणी मी पहिली चोरी जेव्हा केली तेव्हा जर आईनं मला शिक्षा केली असती, बाळा चोरी करणं वाईट आहे, तर आज मला फासावर जाण्याची वेळ आली नसती. ऐकलं का? आईचे संस्कार बाळावर पाहिजेत. संस्काराशिवाय मुले मोठी होत नाहीत, लक्षात ठेवा. असं कधी झालंय का? एखादा शेतकरी शेतावर गेला, त्यानं सरकीचं बी लावलं आणि एकदम कापूस वेचायलाच गेला. असं कधी होतं? आणि जर गेलास तर काय होईल भाऊ? कापूस येईल? नाही, काय येईल? तसं होत नाही ना. शेतकरी पेरायलाच गेला पुन्हा काढायलाच गेला, हाती काही लागत नाही. त्यासाठी शेतात पुन्हा पुन्हा जावं लागतं. त्या कपाशीला पाळ्या घालाव्या लागतात, फवारणी करावी लागते, पाणी सोडावं लागतं, खत टाकावं. हे सारं काय आहे? हे संस्कार आहेत. लेकरांना नुसतं जन्म देऊन भागत नाही, जन्मानंतर संस्कार करावे लागतात. एक वडील आणि लेकराला लाडाकोडानं जवळ बोलावलं. थोडा आवाज, थोडा ट्रबल द्यावाच मला. लाडाकोडानं त्याला जरा जवळ बोलवलं आणि विचारलं, बाळा मोठा झाल्यानंतर तू कोण होणार रे? बाळाचा स्वभाव नेहमीप्रमाणे तो म्हटला, बाबा मी मोठा झाल्यानंतर घोडे हाकणारा होणार. गोष्ट छान आहे, सर्वांनी अगदी सर्वांगाचे कान करून ऐका. बाबा मी मोठा झाल्यानंतर घोडे हाकणारा होणार. घोडे हाकणारा हा शब्द ऐकला आणि बापानं चटकन गालात बसवली. मुलगा रडायला लागलं आणि रडत रडत आपल्या आईकडे गेला. आईने विचारलं, बाळा काय झालं रे? बापाला वाटलं होतं आपण त्याला विचारलं ना मोठं झाल्यानंतर काय होणार,
त्याला वाटलं डॉक्टर म्हणेल, वकील म्हणेल, इंजिनियर म्हणेल, पण ते मुलगा म्हणला मला काय व्हायचं आहे, घोडे हाकणारा व्हायचं आहे. बापाला हे पटलं नाही म्हणून मारली. जेव्हा बाळ आईकडे गेलं तेव्हा आईने विचारलं बाळा काय झालं. मुलानं सांगितलं मला बाबांनी मारलं. का मारलं. बाबांनी मला प्रश्न केला मोठा झाल्यावर काय होणार. मग मी सांगितलं घोडे हाकणारा होणार. आणि मग आईच्या लक्षामध्ये आलं आणि आईनं भिंतीवर असलेल्या एका चित्राकडे बोट दाखवलं. बाळा समोर भिंतीवर असलेलं चित्र पाहिलंस. बाळ म्हणलं पाहिलंय. ते चित्र होतं महाभारतामधल्या एका प्रसंगाचं. एक रथ, त्याला जुंपलेले 4 घोडे, त्या रथामध्ये बसलेला मागं अर्जुन, पुढे भगवान कृष्ण आणि घोड्यांचा लगाम होता भगवान कृष्णाच्या हातामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे रथाचे घोडे हाकणारा कोण. बोला ना कोण होता. भगवान श्रीकृष्ण. त्या चित्राकडे बोट करून आईनं सांगितलं बाळा तुला घोडे हाकणाराच व्हायचंय ना. म्हणला हो. आणि मग आई म्हणाली बाळा घोडे हाकणाराच व्हायचा असेल तर घोडे हाकणारा हो, पण या चित्रातल्या जसा घोडे हाकणारा आहे त्या कृष्णासारखा हो. आणि तोच मुलगा पुढे चालून मोठा झाला. त्या मुलाचं नाव आहे स्वामी विवेकानंद. ऐकलंय का. हे विवेकानंद का जन्माला येतो. तो आईच्या या संस्कारामधून जन्माला येतो. तुम्हाला अजून एक प्रसंग सांगतो. आपल्या मुलावर आपल्या आईनं कसे संस्कार केले पाहिजेत. या महाराष्ट्रामध्ये एक जाणता राजा होऊन गेला. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवांचं वय असेल 5-6 वर्षाचं. आणि 5-6 वर्षाचा काळ असताना पुण्यामध्ये राहत आहेत आपल्या आईसोबत. शिवांचे वडील शहाजी राजे आदिलशहाच्या दरबारी विजापूरच्या शाखेमध्ये आणि कर्तबगार महापुरुष. विजापूरची चाकरी चालू आहे आणि एक दिवसाचा प्रसंग. शहाजी राजांना वाटलं आपल्या मुलांना स्वराज्य निर्माण करावं, पण त्याचं थोडंसं शिक्षण देण्यासाठी आणि त्याची भेट घेण्यासाठी निरोप दिला. जिजाऊला सांगितलं तुम्ही शिवबाला घेऊन विजापूरला यावं आणि आम्हाला भेटावं. येवलुशा 5-6 वर्षाच्या शिवबाला घेऊन माँसाहेब जिजाऊ विजापूरला गेल्या. त्या ठिकाणी शहाजी राजाचा दरबार आणि दिवसभर कामकाज उरकल्यानंतर संध्याकाळी दररोजचा नेम होता नाच गाण्याचा कार्यक्रम चालायचा. आलं का लक्षात. नाच गाण्याचा कार्यक्रम चालायचा. आता काहीतरी उत्सव असेल आणि शोभा बाळ त्या ठिकाणी गेले. आईनं त्या नेलेलं आहे त्यांना. अगदी दिवसभर काय कामकाज वगैरे उरकलं. माँसाहेब आपल्या खोलीमध्ये गेल्या. इकडे बाळ शोभा 4 मुलामध्ये मिसळला तिथे गेल्यानंतर. आणि मुलामध्ये मिसळला, मुलाबरोबरच खेळायला लागला. 6 वर्षाच्या बाळाला फार काय कळणार. आणि जेव्हा खेळायला लागला पाहता पाहता रात्रीची वेळ झाली. 9-9:30 वाजले आणि नाच गाण्याचा कार्यक्रम चालू झाला. बाकीची मुलं म्हणाली शोभा चल आपण नाच गाणं पाहायला जाऊ. आणि येवलसा शोभा तिथल्या मुलांबरोबर नाच गाणं पाहण्यासाठी गेला. बारकाई नाही का. रात्रीचे 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले. बाळ आपल्या खोलीकडे परत येत नाही हे आईसाहेबांनी पाहिलं. आणि माँसाहेबांनी विचार केला शोभा कुठं बरं गेला असेल. इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, निरोप दिला, बाहेर माणसं पाठवली, शोभा कुठं दिसत नाही. रात्रीचे 11:30 वाजले, 12 वाजले आणि चोर पावलानं शोभा घरामध्ये आला. जेव्हा खोलीमध्ये आला तेव्हा कळून चुकला आता काय वादळ उमटणार आहे. शोभांना आईचा धाक एवढा मोठा होता. आता आपण गेल्यानंतर आई नक्की प्रश्न विचारेल, काय उत्तर द्यायचं. शोभाच्या मनाचा थरकाप उडाला. जसं त्या खोलीमध्ये पहिलं उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलं तसा माँसाहेबांनी पहिला प्रश्न केला, शोभा कुठं गेला होता तुम्ही. शोभाचे पाय लटलट करायला लागले. काय उत्तर द्यावं ते सुद्धा कळेना. या जिभेमधून तोंडातून शब्द फुटेनात. बराच वेळ झाला पुन्हा तोच प्रश्न, शोभा कुठं गेला होता तुम्ही. तरी सुद्धा एक ना दोन ना शांतपणे एक एक चोर
पण बोलत मात्र काहीच नाहीत. मासाहेबांना अजून वाईट वाटलं. जरासा आवाज उंच गेला. शुभा, आम्ही तुम्हाला प्रश्न करत आहोत, कुठं गेला होता तुम्ही? आणि मग मात्र शोभांना उत्तर द्यावं लागलं. मासाहेब, आम्ही ना नाच गाणं पाहण्यासाठी गेलो होतो. नाच गाणं हा शब्द ऐकला आणि मासाहेबांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मासाहेब म्हणतात, शोभा, नाच गाणं पाहण्यासाठी गेला होता, लाज नाही वाटत तुम्हाला? जनाची नाही किमान मनाची तरी? शोभा, तुम्हाला मी जन्माला घातलंय ना, ते बाया नाचवण्यासाठी नाही जन्माला घातलं, बाया वाचवण्यासाठी जन्माला घातलंय. बाया वाचवण्यासाठी जन्माला घातलंय. आणि मग त्या शुभा राजानं प्रश्न केला मासाहेबांना, मासाहेब, का कापल्या जातात ग गाई? का होते ग आपल्या आया बहिणींची आबरूंची लूट? का विशीला टांगला जातात आपल्या स्त्रियांची आबरू? का मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत? का देवतेची विटंबना होते? आणि मग महासाहेबांनी सांगितलं, शोभा, अरे याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी तुला जन्माला घातलंय. तोच राजा आईचा काय उपदेश मनावर झाला असेल, पुढे चालून मोठा झाला आणि वयाच्या 13व्या वर्षी तोरण्यासारखा किल्ला जिंकून या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य केलं. पोवाडा रचनाकारांनी सुद्धा म्हणावं, बाबा असा राजा या जगामध्ये होऊन गेला, महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, की ज्याचं नाव किल्ल्याच्या दगडावर आज कोरलेलं आहे. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. जय हो. सुंदर स्वराज्य निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रेतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे. भरोसा राजावर, राजावर, राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात न धर्म मानितो जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात न धर्म मानितो जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या
भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्यासी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर 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 माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर शिवनेरी किल्ला टाळी टाळी एकच राजा इथे जगाला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्यांच्या दगडावर एवढा गुणी एवढा महान एवढा पराक्रमी आणि बहुजन समाजाला संपूर्ण जाती जमाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज ओनली वन. जे कोणालाच जमलं नाही ते माझ्या राजाला जमलं. एक बोलू का? प्रभू रामरायांची वृत्ती आणि भगवान श्रीकृष्णाची कृती जिथे एकत्र येते ना त्याला छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात. आणि ज्याला मोठं व्हायचं आहे ना त्यानं या मोठ्या लोकांकडे पाहून चाललं पाहिजे. छोट्या लोकांचं ऐकू नका हो, तुम्ही बर्बाद व्हाल. ज्याला मोठं व्हायचं आहे त्यांनी मोठ्यांचे चरित्र वाचा, मोठ्यांचे चरित्र ऐका. ते माणसं धन्य आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये मोठ्यांची जीवन वाचण्याचा ऐकण्याचा गाण्याचा अवसर प्राप्त होतो. काही माणसं या जगामध्ये धन्य आहेत की त्यांना मोठ्यांचं चरित्र वाचायला मिळतंय, ऐकायला मिळतंय, गायला मिळतंय, सांगायला मिळतंय. आणि हे जाणून बुजून करायचंय, लक्षात ठेवा. त्याशिवाय मोठं नाही होता येणार. असं कधी झालंय का वेड्याच्या नादी लागून एखादा शहाणा बनलाय? तुम्हाला शहाणं व्हायचं असेल ना तर शहाण्यांच्याच हाताला धरून शहाणं होता येतं बाबा. वेड्यांच्या मध्ये कोणी शहाणं होत नाही. म्हणून मोठं व्हायचंय ना ते भगवान कृष्णाकडे पाहून व्हायचंय. शिवराय मोठे झाले ते भगवान श्रीकृष्णांकडे पाहून झाले. म्हणून भगवान कृष्णाची कृष्ण नीती आणि तोच छत्रपतींचा गनिमा कावाय हे लक्षात ठेवा. असे आहेत छत्रपती, असे आहेत भगवान श्रीकृष्ण. पण बऱ्याच लोकांनी भगवान कृष्ण काय जगाला अजून कळूनच दिले नाही. माझं तर चंद्रकांत महाराज असं प्रांजळ मत आहे, भगवान कृष्ण आपण काल्याच्या दिवशी सांगितले पाहिजेत. कारण नियमच आहे ना. काय? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, आणि तेही 2 भागामध्ये. काय? रांगता गोधने राखताय. रांगताना एक चरित्र गावं आणि गायी चारताना एक चरित्र गावं. ते एका दिवसापुरता नियम असेल, पण मी म्हणतो 7 दिवस किमान कृष्ण जन्माष्टमीच्या सप्ताहामध्ये कृष्ण आणि कृष्णाच्या जगाला सांगितला पाहिजे. आणि तो कसा सांगितला पाहिजे माहिती आहे का? त्याकरिता जितके काही कृष्ण भगवंतावर बोलणारी माणसं असतील एक्सपर्ट ते गावामध्ये आणले पाहिजे. मग कृष्ण कळेल. आणि पुण्यामध्ये असे फार माणसं आहेत, आपण ते पाहत नाही त्यांच्याकडं. आणि कृष्ण भगवंताचं कीर्तन असेल, जन्माष्टमीच्या कीर्तनाच्या दिवशी, जन्माष्टमीच्या म्हणतो मी, रामचरित्र सांगत बसावं. एका बाबाचं जन्माष्टमीचं कीर्तन केलं, रामाचं चरित्र चालू. का? त्यानं फक्त रामायण ऐकलं होतं. त्यानं काय ऐकलेलं? आणि त्या कीर्तनकार बुवाचं कीर्तन जन्माष्टमीला लोक म्हणले, ओ बाबा 12 वाजण्याची वेळ आली, मग जरा कृष्ण चरित्र सांगा. तो म्हणला काहीच होत नाही, राम सुद्धा कृष्णाचाच अवतार. काय करावं जनतेनं सांगा ना. आणि यामुळे तुम्ही आम्ही अडाणी आहोत. जिथे जे सांगायला पाहिजे तिथे तेच सांगितलं पाहिजे सुनील दादा. म्हणून कृष्ण अजून जगाला कळलेच नाही, तुम्ही जगाला काय सांगणार आहात? आधी कळवून घेतलं पाहिजे. आतापर्यंत फार तर या लोकांनी कृष्णाचं नाव पुढे मोठं नाही केलं, कृष्णाची विटंबना जास्त केली. आणि पहिली विटंबना कृष्णाची जर कोणी केली असेल तर ती नारायणगावच्या लोकांनी केली. नाही कळलं?
बोदेगावला येतं ना, ते वादळ येईल आता पुढच्या महिन्यात. आणि मग ते 3 टप्पे असतात. शेवटचा टप्पा वग असतो, मधला टप्पा फिल्मी गाणे असतात, आणि पहिला टप्पा बोला ना ओ एक्सपर्ट गणगवळण असते. आणि त्या गणगवळणीमध्ये मग तो कृष्ण, मग त्याच्या भोवती गवळणी, मग ती मावशी. मावशी तर एवढी विचित्र असते की नाही, आहा हा. जे जातवान माणसं आहेत ना, ते अगदी रंगून जातात त्याच्यामध्ये. आम्ही बालपणी जायचो, गुरु होते ना आम्हाला बरीच, इथून पायी बोधेगावला बरं कसं, आणि जवळ असायचे 5-10 रुपये, 10 रुपयात आमची यात्रा होऊन जायची. तुम्ही जायचे ना, आम्ही तुम्ही सारखेच मग. आणि या लोकांनी कृष्णाची खरी विटंबना केली, लक्षात ठेवा. काय कृष्ण आहे पण दाखवतात काय काय त्या गवळणींच्या खोड्या करणारा, त्यांचे पदर ओढणारा, त्यांच्या वाटे जाणारा, त्यांच्या वेण्या सोडणारा. आणि सारं कौतुक सुद्धा असंच केलं. काय म्हणे माठ फोडला, दही दूध चोरून खाल्लं, आमकं केलं, वासरं सोडले मुला. अरे हे सारं केलं, पण काय तुम्हाला कळलंय का? दुसरी विटंबना केली ती मधल्या काळातल्या काही गवळणी आल्या होत्या पहा, कॅशेट किंग. रुतला पायी काटा या आडवाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला, म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून तो काटा काढला बाई 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 बाई. हे काय टाळ्या वाजवण्यासारखं आहे का? काय काय गवळणी आम्ही म्हणतो, काय भजन. आपल्या भजनाचा बट्ट्याबोळ आपणच केला, लक्षात ठेवा. अशा गवळणी आहेत. रुतला पायी काटा, कसा गोड बोलून काटा काढला. म्हणजे तुझे काटे काढण्याशिवाय दुसरं कामच त्या कृष्णाला नव्हतं का? त्यानं पायातला नाही काटा काढायला पाहिजे होता, हिचा काटा काढायला पाहिजे होता. म्हणून अशा गवळणी कधी भजनात म्हणू नका. छान गवळणी म्हणा, ज्या संतांनी लिहिलेल्या आहेत, ज्या अध्यात्माला धरून आहेत आणि ज्या संप्रदायाला मान्य आहेत. दुसरी विटंबना कृष्णाची इथे झाली. कॅशेट खपतात म्हणून काही गवळणी करायच्या, फक्त एका जनार्दनी लावून द्यायचं. आणि ते आता गवळण गाजलेली कोणती? रडू नको. पाण्याला जाते, आणि पाण्याला जाते काय? आता पाण्याला गेल्यावर का माणूस दूध घेऊन येईल का? पाणीच घेऊन येईल ना. अरे हे कोणालाही कळतंय, पण माणसं एवढी विचार नाही. तुम्ही बुद्धीनं जोपर्यंत विचार करत नाही कोणत्या गोष्टीचा, तोपर्यंत तुम्ही मोठे होणार नाहीत. अलग लक्षात. नाही तर काय, हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या पाठी, जीव जाईल तुमचा. परमार्थ हा डोळे झाकून करण्याची वस्तूच नाही, तो उघड्या डोळ्यानं करण्याची वस्तू आहे. आणि तिसरी गोष्ट विटंबना केली ती आमच्या बऱ्याचशा कीर्तनकारांनी केली. त्यांनी खरा कृष्ण जगापर्यंत येऊच दिला नाही. खरा कृष्ण तो नाहीच नो. खरा कृष्ण हा खऱ्या अर्थाने समाज सुधारक आहे. समाजामध्ये कसं वागावं आणि कसं जगावं हे ज्याला विचारावं त्याचं नाव आहे कृष्ण. आणि कुटुंबामध्ये कसं जगावं आणि कसं वागावं त्याचं नाव आहे राम. ज्याला आदर्श कुटुंबामध्ये आदर्श जगायचंय त्यानं रामाचं चरित्र ऐका. आणि ज्याला समाजामध्ये कसं जगावं हे शिकायचंय त्यानं कृष्णाचं चरित्र ऐका. आणि मी तर म्हणतो हे जेवढे राजकारणी लोक आहेत ना, यांनी कृष्ण जरूर वाचला पाहिजे. फक्त पक्ष फोडण्याकरता नाही, माणसं एकत्र करण्याकरता, जोडण्याकरता वाचला पाहिजे. आणि त्या कृष्णानं फार मोठं काही करून ठेवलंय. ऐकायचंय तुम्हाला? एक सुंदर अशी कथा येते गोवर्धन पूजेची. हे तुम्हाला मी बाकीचं सांगणारच नाही आता, डायरेक्टली. आणि एक दिवस गोकुळामध्ये धामधूम चाललेली आहे. काय धामधूम आहे? नंदबाबांनी अगदी पूजेच्या आरतीचे ताटं तयार केलेली आहेत. सर्व गोप आणि गोपिका आता त्या पूजेचे ताट घेऊन निघालेले आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये पूजेचं सामान आहे. भगवंताला सारं कळलंय, पण येवलुशा बालकृष्णानं आपल्या बाबांना विचारलं, बाबा
आज कसली तयारी चालू आहे जरा मला सांगाल का? नंदबाबांनी सांगितलं, कृष्णा अरे आपल्याला इंद्रदेवाची पूजा करायची. भगवंतांनी विचारलं, बाबा इंद्रदेवाची पूजा का करायची? लहान मुलं असतात ना, त्यांचे प्रश्न छान असतात, का करायची? तेव्हा नंदबाबांनी सांगितलं, कृष्णा आपल्याला जे अन्न खायला मिळतंय ना ते इंद्रदेवामुळे मिळतंय. कृष्ण म्हणले, म्हणजे? अरे आपण पोटाला पोटभर खातो ना ते अन्न. म्हणले मग अन्न शेतामध्ये पिकवायचं असेल तर काय पाण्याची गरज आहे, पाणी पाहिजे असेल तर पावसाची गरज आहे, आणि पाऊस पाहिजे असेल तर इंद्रदेवाची गरज आहे. इंद्रदेव हा पाऊस पाडतो, मग पाणी खाली पडतं, पाण्यामुळे जमीन पिकते, धान्य येतं आणि मग आपल्या पोटाला मिळतं. कुतूहलानं आणि डेअरिंगनं भगवान कृष्णानं प्रश्न केला, बाबा कुणी सांगितलं तुम्हाला इंद्रदेव पाऊस पाडतो म्हणून? म्हणले मग तू सांग कोणामुळे पडतो? आणि पहिल्यांदा भगवंताने या पर्यावरणाचा विचार केला आणि आपल्या बाबाला नाही स्वतःच्या बापाला सांगितलं, बाबा पाऊस या जगामध्ये कोण्या देवामुळे पडत नाही, इंद्रांचंद्र मला माहित नाही, या जगामध्ये पाऊस पडतो ना तो या डोंगरामुळे पडतो. कुणी सांगितलं? भगवान कृष्णानं सांगितलं. 8 वर्षाच्या बाळानं सांगितलं आपल्या बापाला. तर तुम्ही अजून पहा, ज्या ठिकाणी डोंगर जास्त आहेत त्या ठिकाणी पाऊस. खरं आहे की खोटं आहे मला आज सांगा तुम्ही थोडंसं. महाबळेश्वरला गेलात ना सारखी जिमजिम चालू असते. तुम्ही आसाम गुवाहाटीला गेलात ना तिकडे सारखं चालू असतं. इकडे सह्याद्रीच्या रांगामध्ये आपण जा, सारखा पाऊस चालू आहे. लांब कशाला, आमच्यापेक्षा पाऊस तुम्हाला जास्त आहे. खरं की खोटं आहे? तुम्ही डोंगराच्या कडेला आहेत, वारे तिथे अडवले जात आहेत. एवढं साधं सोपं सरळ विज्ञान असताना तुम्ही अंधश्रद्धेमध्ये का गुरफटता? बाबा पूजाच करायची असेल ना, कोण्या इंद्रदेवाची पूजा करण्याची गरज नाही. मग ज्या डोंगरामुळे पर्वतराजामुळे पाऊस पडतो त्या पर्वतराजाची पूजा करायची आपल्याला. आणि त्या पर्वतराजाचं नाव आहे गोवर्धन महाराज. आणि आज आपण हे गोवर्धन महाराज या ठिकाणी केलेत. आणि या गोवर्धन महाराजावर जरा जास्तच पाऊस पडल्यामुळे झाडं जरा जास्तच आलीत. एवढी झाडं वाढलीत की डोंगर सुद्धा दिसेना असा झालाय. झाडं विकत आणायची नसल्यामुळे जरा जास्तच लागली गेलेली आहेत. पण तरीही माता मावल्यांना धन्यवाद आहेत. खरंच ना, मला वाटलंही नव्हतं बरं का जिजा दयानंद भाऊ, अपेक्षापेक्षा सुद्धा आज माणसं हिवरवाडीमध्ये काम करताना दिसत आहेत. वाटलं नव्हतं मला तुम्ही एवढं झटाल. कारण 15-20 वर्षाचा माझा अनुभव आहे. आम्ही फार दमून जातो सप्ताहामध्ये. आणि एवढा मोठा सप्ताह कामं वाटून दिली साऱ्यांना, पण आपापली कामं बरं का महाराज एवढी परफेक्ट सारे माणसं बजावतात ना, अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत. एकदम जवळजवळ कामाच्या आम्ही 14-15 वाटण्या केल्यात. पण प्रत्येक काम आपापल्या परीनं प्रत्येक जण इमानी इतवारी पार पाडतो. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत एकाकडे, पंक्तीसाठी स्वयंपाकाची तयारी एकाकडे, इथली सारी साफसफाई करण्याचं 4 चौघाकडे, लाईटची व्यवस्था 4 चौघाकडे, झेंडे बॅनर लावायचे 4 चौघाकडे, मीडिया या कार्यक्रमाचा करायचा ते वेगळा घ्या, असे सारे कार्यक्रम आम्ही ठरवून दिलेले आहेत. आणि सारी माणसं अगदी एकदम झटून काम करतात. काही काही गोष्टी मला सुद्धा सांगायला वेळ मिळत नाही किंवा लक्षात राहत नाही, पण जेव्हा प्रसंग येईल ते एक एक मी आठवतो. आणि तिकडे पैठणला दशकरीला आम्ही गेल्यानंतर मला आठवलं की आपल्याला गोवर्धन पूजा करायची. आणि मग भाऊला म्हटलं तुम्ही घरी फोन करून सांगा आपल्याला गोवर्धन पर्वत बनवा. आणि मग हे बनवलं. काय असतं, साऱ्याच गोष्टी माणसं एका टाळक्यात राहत नाहीत, पण तुम्ही सारेजण अगदी करू लागता. हे सारं तुमचे श्रम आहेत, हे सारे तुमचे कष्ट आहेत. खरं तर ते 8 दिवस तुम्ही संसाराचा त्याग केलाय, हा फार मोठा त्याग आहे. वाटलं नव्हतं. आणि आज महालक्ष्मी घरी असताना सुद्धा एवढ्या संख्येनं तुम्ही याल. मला वाटलं आज 5-25 जणी येतील फक्त, म्हाताऱ्या, बाकीच्या साऱ्या घरीच बसतात. पण तुम्ही साऱ्या जणी आलात, बरं झालं. पोळ्या कोणी कोणी आणल्या काय माहिती. देवाला खाऊ घातल्या का नाही घातल्या?
उपाशीच उद्या इथून गेल्यावर वय बरोबर बरोबर इथून गेल्यानंतर जेवायच्या माऊल्या चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हाच आनंद फार मोठा आनंद आहे. या गोवर्धन पर्वताची पूजा कोणीतरी 5 जण पुढे या आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा. सुंदर असं गोवर्धन पर्वताचं या ठिकाणी गीत होईल आणि त्या गीतामध्ये देवाची पूजा होऊन जाईल. आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी भगवान कृष्णांनी सांगितलं, बाबा पूजाच करायची असेल ना या पर्वतराजाची आपल्याला करायची. भगवान कृष्ण असं म्हणणं आणि साऱ्या लोकांनी टाळ्या वाजवणं. कृष्णानं म्हणावं साऱ्या गोकुळानं ऐकावं, नवलच आहे ना. आणि तसंच आमच्या हिवरवाडीमध्ये घडतंय बरं महाराज. या कृष्णानं म्हणावं आणि साऱ्यांनी ऐकावं. कोणी सुद्धा म्हणत नाहीत महाराज तुम्ही म्हणता ते खोटं आहे, म्हणतच नाहीत. का? त्यांचं डेअरिंग नाही असं नाही. मी फार लहान माणूस आहे, हे फार मोठे माणसं आहेत, पण प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. लहानपणापासून त्यांनी पाहिलंय आणि म्हणून ते कोणत्याच गोष्टी नाही म्हणत नाहीत. तसं त्याही कृष्ण भगवंताचं लोकांनी ऐकलं. सारे गोकुळवासी जमा झाले आणि गोवर्धन महाराजांची पूजा करायला लागले. चला आपण सुद्धा पूजा करूया एका 2 मिनिटामध्ये. 5 जण पुढे होता का 5 जणी पुढे होता आधी ते ठरवा. यमुनाताई म्हणतात 5 जण पुढे व्हा, हे म्हणतात तुम्हीच पुढे व्हा. आता तुम्हीच पुढे व्हा, जाऊ दे. हाय चला पंचसुवासिनी या आणि पूजेला. हां जे जे करताना देवपूजेला ते करा. मंत्र वगैरे गीत चालू राहील. चला सर्वांनी एकदा जयघोष करूया. गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. तो पे पान चढ़े तो पे फूल चढ़े. 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 तो पे चढ़े दूध की धार तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. तेरे कान में कुंडल साज रहे. तेरे कानन कुंडल साज रहे. तेरे कान में कुंडल साज रहे. तेरे कानन कुंडल साज रहे. तेरी झांकी तेरी झांकी तेरी झांकी बड़ी है विशाल. तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री
गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो। श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो। तेरी 7 कोस की परिक्रमा, 7 दिनों की परिक्रमा, तेरी 7 कोस की परिक्रमा, तेरे 7 कोस की परिक्रमा। हर चकलेश्वर विश्राम तेरे माथे मुकुट विराज रहे। श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज। श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो। गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज। गोवर्धन भगवान की जय। गोकुळ नगरामध्ये गिरी गोवर्धन राजा पर्वताची पूजा छान प्रकारे पार पडलेली आहे. अनेक दिवस उत्सव त्या ठिकाणी चालू होता. गोकुळवासीयाचं मन इतकं शांत आणि इतकं आनंदी होतं. ते फक्त एखाद्या उत्सवाची वाट पाहत होते. कोणता निमित्त येतंय आणि उत्सव आपल्याला करता येतो. यशोदामाईचं जीवन हे अतिशय आनंदानं मोहून जायचं. आणि याच गोवर्धनाच्या उत्सवासाठी आपल्याला एका 2 दात्यांनी सुंदर असं दान या ठिकाणी दिलेलं आहे. श्री बाळूभाऊ छाजेड चाकलांबेकर यांनी 50 किलो साखर दिलेली आहे. आणि श्री पप्पू शेठ घाटगे चाकलांबेकर यांनी 50 किलो साखर दिलेली आहे. आपल्या या गोवर्धन राजाच्या उत्सवासाठी त्यांचं हे योगदान, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि कथा ऐकायला ते येतात बरं का दररोज पहिल्यापासून. काय मन असतं काही काही माणसांचं की नाही. आणि एक स्वाभिमान असतो, चला हिवरवाडी हे आपल्या परिसरामधलं गाव आहे, ते आपलं गाव आहे, मोठा उत्सव चालू आहे, आपण सुद्धा जायला पाहिजे. साऱ्यांना सारं कळत नाही, पण ज्यांना कळतं ना ती माणसं उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचं योगदान हे सर्वात मोठं योगदान आहे. आणि बरं का, तसं तर सारेजण अगदी प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होतच आहे. पण जे स्वागत आपण कीर्तनामध्ये करतो, कथेमध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत कथेमध्येच, कथेच्या शेवटी आपल्याला करायचं, हे साऱ्यांनी लक्षात ठेवा. अशा प्रकारचा गोवर्धन महाराजाचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. आणि पाहता पाहता बातमी स्वर्गामध्ये इंद्रदेवाच्या कानावर गेली. आणि इंद्रदेवाने विचार केला, या गोकुळवासियांनी आज मोठं उलटच कर्म केलंय. दरवर्षी नेमानं माझी पूजा करायची आणि यावेळी मात्र डोंगराची पूजा केली. राग आला आणि एका क्षणामध्ये वरुण राजाला त्यानं ताकीद दिली, जा आणि गोकुळामध्ये आपला वर्षाव चालू कर. आणि वरुण राजानं गोकुळामध्ये बरसायला सुरुवात केली. पावसाच्या धारा सुरू झाल्या. पाऊस ओसंडून व्हायला लागला. मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. नद्या नाल्या एक झाल्या. साऱ्या गोकुळामध्ये पाणीच पाणी व्हायला लागलं. गाईच्या गोठ्यामध्ये पाणी, घरामध्ये पाणी, दारामध्ये पाणी, रस्त्यावर पाणी. काय करावं कळेना. या पावसापासून आपला कोण बचाव करेल. आणि सारे गोकुळवासी त्या ठिकाणी घाबरले. कुठे पळावं, कुठे जावं, कुठे राहावं काहीच कळेना. आणि साऱ्या गोकुळवाशांनी भगवान कृष्णाची विनंती करायला सुरुवात केली, भगवंता, अरे तुझं ऐकलं आणि आज आमच्यावर हे संकट आलेलं आहे. आता या संकटामधून आम्हाला तारणारा फक्त तूच आहेस. सारे गोकुळवासी त्या भगवान कृष्णाची आराधना करायला लागले, भगवंताचा नाम जप करायला लागले. चला आपण सुद्धा एक जण सारे नाम जप करूया मोठ्या प्रेमानं. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. श्री राधे गोविंदा भजन हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा
मुझे भजन हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मुझे भजन हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मुझे भजन हरि का प्यारा नाम है। गोपाल हरि का प्यारा नाम रे। नंदलाल हरि का प्यारा नाम रे। गोपाल हरि का प्यारा नाम है, गोविंद का प्यारा नाम है। हो गोपाल हरि का प्यारा नाम रे। नंदलाल हरि का प्यारा नाम रे। श्री राधे 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 गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मुझे भजन हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मुझे भजन हरि का प्यारा नाम है। गोपाल हरि का प्यारा नाम रे। नंदलाल हरि का प्यारा नाम रे। गोपाल का प्यारा नाम है, नंदलाल हरि का प्यारा नाम है। हो गोपाल हरि का प्यारा नाम रे। नंदलाल हरि का प्यारा नाम रे। गोपाल हरि का प्यारा नाम है, नंदलाल हरि का प्यारा नाम है। जय राधे 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 गोविंदा प्यारा नाम रे। राधे राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। राधे गोविंदा मुझे भजन हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मुझे भजन हरि का प्यारा नाम है। हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा। हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण वासुदेवा। हे नाथ नारायण 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 वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण